शिक्षण संस्था यामध्ये शिरोळ तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धा आयोजित केल्या आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या मलटण गावच्या विद्यमान सरपंच माधुरीताई विलासराव थोरात आणि मुख्याध्यापिका आसवले मांडवे आणि या स्पर्धेला ज्यांनी मुलाचं सहकार्य केलं ते आमचे सहकारी मित्र सागरप्पा दंडवते। उपस्थित या ठिकाणी राजपत्रित क्रीडा अधिकारी म्हणून त्यांचं खो खो स्पर्धेमध्ये सुद्धा नाव आहे ते आमचे मिलिंदजी कृपे साहेब। उपस्थित स्टेजवरील सर्वच मान्यवर मंडळी, परिवेशिका, सर्व शिक्षक बांधव, सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज सर्व खेळाडू, आपण सर्व शाळेतील सर्व खेळाडू, सर्व शिक्षक, सर्व पंचगण, आपलं सर्वांचं प्रथमतः रयत शिक्षण संस्था शाळेच्या वतीनं, मलटण ग्रामपंचायतच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। आणि प्रथमच आज 5 सप्टेंबर आहे, सर्व शिक्षक बंधूंना या ठिकाणी मी शिक्षक दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आणि मिलिंद सर आपण राजपत्रित क्रीडा अधिकारी आहेत। आमची मला तरी वाटतं 1998 पर्यंत पीटीचे शिक्षक हे रयत शाळेमध्ये कंटिन्यू असायचे। पीटीचे शिक्षक असल्यामुळं विद्यार्थी मित्रांना 1 तास तरी त्या ठिकाणी खेळायला मिळायचे, मैदानी खेळ त्या ठिकाणी मुलांना मिळायचे। पण आता ह्या धावत्या युगामध्ये मुलं संध्याकाळी घरी गेली का मोबाईल हातात होतं। त्यामुळं आमची विनंती आहे, तुम्ही राजपत्रित क्रीडा अधिकारी आहे, शासनाकडं आपण या पद्धतीची काही मागणी केली तर सतत एक पीटीचा शिक्षक त्या शाळेमध्ये फार असणं आवश्यक आहे आणि इथून पुढं ते मुलांना त्यासाठी व्यायाम पण त्या ठिकाणी होईल। मग माझी विनंती आहे, एक पीटीचा शिक्षक त्या शाळेमध्ये कुठल्याही विभाग असो त्यामध्ये असलाच पाहिजे, फार गरजेचं आहे इथून पुढच्या भविष्यासाठी। हेच महत्त्वाचं आहे। या शाळेमध्ये आता आज आलेल्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचं खो खो स्पर्धेमध्ये भाग घेणारे खेळाडू